संजू, संजू, ए संजू, संजू. मी काय कोणी आहे? कशाला एवढं जोर जोर ओरडताय? मला ऐकू येतंय सगळं. हसायला काय झालं? हसण्यासारखं काय ते? हसताय कशाला? नाही ते चार्जर चार्जर सापडत नाहीये. माहिती का तुला? चार्जर संजू तुटलाय का तुझ्याकडनं तो? अगं मग इथे कशाला ठेवायचा? म्हणजे पाय फुटले का याला? पाय फुटले नाही, ते कसं आहे, आमच्याकडे कोणीतरी अजिबातच वस्तू जागेवर ठेवत नाही ना, मग त्या वस्तू मला जागेवर ठेवाव्या लागतात नीट, नाही का? अगं काय म्हणणं आहे का त्यावर तुमचं? नाही नाही कसं असेल ना, काहीतरी म्हणणं असणार तुमचं. म्हणजे आहे ना, आहे. मग येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, बोला. गुड गुड संजू, आय अप्रिशिएट. म्हणजे मला तुझं नका बोलू. मला माहितीये, मला समजू नये म्हणून तुम्ही इंग्लिश मधनं बोलताय ना. दिसतंय की बाहेर पण बघितलं मी. मला समजू नये म्हणून सगळ्यांच्याच इंग्लिश मधनं बोलता. गुलू गुलू. संजू, ते माझी एक लाल रंगाची फाईलही सापडत नाहीये. तुझ्यामध्ये तिची नीटवाली जागा सांग. उठा गप. उठा संजू उठा म्हणते ना, उठा. अगं माझी फाईल टॉन्टिंग करायला जमताय नसतात सर का. इथे कशाला ठेवायची? ठेवलीस तर सॉरी या, सॉरी. चुकलंच माझं नाही का. ते काय झालं, तुमच्यासारखं एकदम बरोबर यायला मी तुमच्या बरोबर कॉलेजमध्ये नाही शिकले ना. आई साहेब बोलवलं? हो राजश्री, दादासाहेबांचा फोन आला होता. उद्याची फ्लाईट पकडून पोहोचतायत ते. राजश्री, तुमचं काहीच म्हणणं नाही का यावर? वा वा, चांगलंच आहे की. पुण्यच मानायचं. ते नवऱ्याचं अर्ध बायकोला लाभतंय म्हणतात, त्यातलाच प्रकार. नाही, एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. ते डायरेक्ट तिथून इथंच येणार आहेत का? नाही म्हणजे येता येता महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळांना, म्हणजे पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, गोकर्ण बिकर्ण, त्यांना पण भेटी देऊन येणार आहेत का? राजश्री, आम्हाला माहित होतं ही बातमी ऐकून तुम्ही काही आनंदाने उड्या वगैरे मारणार नाही, आणि एवढी गरळ ओकाल याची कल्पना. नाही साहेब, जे आमच्या मनात असतं ना, तेच ओठावर असतं बघा. आता आमचे धनी घर मालक 2 दिवसांसाठी फक्त त्यांच्या पहिल्या बायकोच्या श्राद्धासाठी गेले होते की नाही, फक्त 2 दिवसांसाठी. या गोष्टीला किती दिवस होऊन गेले? 2 महिने उलटून गेले बघा. या 2 महिन्यांच्या काळात 4G असून सुद्धा बर का, व्हिडिओ कॉल तर सोडाच, साधा फोन सुद्धा केला नाही हो त्यांनी. 2 अक्षरांचा मेसेज सुद्धा पाठवला नाही त्यांनी आम्हाला. आता ते 2 महिन्यांनंतर येणार आहेत हे सुद्धा आम्हाला आमच्या सासूबाई साहेबांकडनं कळतंय, आणि त्यांचं असं म्हणणं की आम्हाला आनंद झालेला नाही. झालाय हो, बक्कळ आनंद झालाय. पार अगदी गगनात मावेन असा झालाय. असो,
असू आम्ही. भाकर तुकडा ओवाळून पूजेची थाळी बिळी घेऊन त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करू बायको म्हणून. शेवटी आमच्या कुंकवाचे धनी येणार आहेत ना. बेबी मावशी, अहो हे काय, तुम्ही अजून शिरा नाही खाल्ला होय? चांगलं नाही झालंय का? पण तुमच्याच हिशोबाने केलं की मी काही वेगळं बनवून देऊ का तुम्हाला? बेबी मावशी, बेबी मावशी, अजून चिडलाय का हो तुमच्या आडकीवर? नाही ग, डोकं चालेल असं झालंय बघ, जरा जड पण झालंय. नाही म्हणजे अजून कावलाय का? तुम्ही अशा आळीमिळी गुपचिळी करून बसलात म्हणून मला तसं वाटलं. सॉरी. आणि कालच्यासाठी पण सॉरी. अहो ते मी माझ्या तंद्रीत काहीतरी विचार करत बसले होते. मी की नाही असलं नसते शिप्पारस नसतं आडगेपणा करायलाच नव्हतं पाहिजे बघा. अगं ते मी कधीच विसरून गेले, त्याच्याबद्दल नाहीये काही, मी वेगळाच विचार करत होते. बेबी मावशी, तुम्ही असले कसले तरी विचार करत नका जाऊ बरं. तुम्ही कशाही एकदम हर टाइम आनंदी असतात. तुम्ही तसंच असलं पाहिजे. मला तुम्हाला तसंच बघायची सवय बरं का, कारण ती सवय चांगलीच आहे. चलो बेबी मावशी, मजा आली. दादा तुम्ही गाडीत ठेवताय ना सामान? मी जाते. येते म्हण. नाही, येते म्हणावं ग, जाते म्हणून नाही. ओके, आय एम सॉरी, माय बॅड. मी येते. बेबी मावशी, मला जरा काम आहे, मी आलेच हा. एक मिनिट संजू, पाटील कुठे आहे? ते सकाळच्यालाच गेले ड्युटीला. हो, खरं तो काल मला म्हणाला होता की त्याला लवकर जायचंय. एनिवे, मी येऊ बेबी मावशी? जपून जा बाळा. हो, पण बेबी मावशी तुम्ही माझी पत्रिका पाहणार होतात ना, पाहिलीत का? अगं त्याच काय झालं माहितीये का विभा, माझ्या फोन मधनं ना तो मेसेजच डिलीट झाला बघ तुझा. हो, म्हणून बघायची राहिली माझी. अरे कशाला बघायची आहे तुला पत्रिका तुझी? हा, एवढी भारी आहेस, अशीच राहा की. आणि तशी तू कुठे मानते? पण मी तुम्हाला मानते ना बेबी मावशी, आणि तुम्ही जे सांगाल ना ते मी डोळे मिटून खरं मानायला तयार आहे. हे चुप, असं बोलू नये. एनिवे, मी तुम्हाला परत एकदा पाठवते तो मेसेज, म्हणजे मी पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा मला नक्की सांगा माझ्या पत्रिकेत काय लिहिलंय. म्हणजे काही गुप्तधन वगैरे असेल तर आपण 50-50 करून घेऊ ना. अक्का, हो, मी आईसाहेबांचा निरोप घेऊन आले. मला फक्त संजूला कुठे गेली ही? अगं तिच्या खोलीत गेली असेल ती. मी आलेच हा.
संजू 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 मी निघतेय. संजू संजू तू जर का ऐकत असशील तर मला तुला भेटायचं आहे. तू प्लीज बाहेर येशील का? प्लीज एकदा भेटशील प्लीज. संजू काय झालं? मला तिला बाय करायचं होतं पण ती काही अगं आत्ता होती, आता काय झालं बघते मी. संजू, ए संजू, संजू, विभा चाललीये ग. अगं एकदा भेट की तिला. संजू, ए संजू, ए संजू, संजू अगं विभा निघालीये, तिला भेट तरी. बेबी मावशी जाऊ द्या, ती कदाचित वॉशरूमला गेली असेल. मी तिला नंतर फोन करते. निघते मी आता. काळजी घे हा. हा नीट राहा. हा काळजी घे स्वतःची. बेबी मावशी काय झालं? अगं काही नाही, पण पोरी सारखीच आहेस ना माझ्या. हं? निघालीस म्हणून काळजी घ्या, नीट राहा. घेईन काळजी. चल दारापर्यंत सोडायला येते तुला. बेबी मावशी तुम्ही अळूवडी जी केली होती ती फार मस्त होती. मला त्याची रेसिपी द्या. मी पुण्याला गेल्यावर ती ट्राय करेन. मला काही फार स्वयंपाक येत नाही पण उगीच ट्राय करायला काय हरकत आहे. गेल्या का होत्या? बेबी मावशी सांगा की गेल्या का त्या? बेबी मावशी त्या गेल्या का? म्हणून विभा का? अगं ती शेतावर गेलीये, म्हणली जरा मोकळ्या हवेत फिरून येते. बर. बेबी मावशी आज बल्ब एकदम डिम डिम दिसतोय तुमचा. आमच्या नेहमीसारखे झामझुम करणारे मावशी कुठे आहेत? बेबी मावशी अहो काय झालं? मी मग धरणं बघते तुम्हाला. तुमची तब्येत ठीक आहे ना? हा जीवाची कायली कायली होती का तुमच्या? हे बघा तुम्हाला काही होत असेल ना तर माझ्यापासून लपवू नका बरं. मला सगळं खरं खरं सांगा. तुमची तब्येत ठीक आहे ना? संजू, आपल्याला असलेल्या ज्ञानाचा दरवेळेस फायदा होतो असं नाही ग. नुकसान पण होतं खूप वेळा.
त्रास होतो खूप बघ. म्हणजे पत्रिका बित्रिका बघायचं ना, माझ्या चुलत्यांकडनं शिकले बघ. गणित चांगलं होतं माझं, पण अक्कासारखी शाळेत नाही गेली मी. माझे चुलते संभा काका हराचूक पत्रिका बघायची. त्यांनी शिकवलं मला ग्रह ताऱ्यांचं गणित. ते नेहमी म्हणायचे, बेबी आयुष्यात पुढचं सगळं कळून नेहमी फायदाच होतो असं नाही ग, त्रास पण खूप होतो. भविष्य जाणून घेऊन नेहमी चांगलंच पदरात पडत नाही बघ. त्यावेळी नाही कळायचा याचा अर्थ, आता जाणवतो बघ. बेबी मावशी, आवाज कोड्यात कशाला बोलताय? हा, मला समजलं असं काहीतरी सांगा की. आज विभाची पत्रिका बघितली मी. मग भविष्याचे अंदाज काय दरवेळी खरेच ठरतात असं नसतं. कधी सांगणारा वेळ तारीख चुकू शकतो, कधी ऐकणारा गोंधळ घालतो, असं होतं बघ. आणि मग ठरतं ना भविष्य खोटं. बेबी मावशी, अहो तुम्ही तर नमनाला घडाभर तेलच घालत बसलात की. पॉइंट वर या. तुला तुझ्या आईच्या रक्ताची शपथ आहे बघ. मी जे सांगेन ना ते कोणाला कळता कामा नाही, रंजाला सुद्धा नाही. बेबी मावशी, अहो पण झालंय काय ते तर सांगा की. तिच्या आयुष्याचा दोर बळकट नाहीये बघ. म्हणजे ती अल्पायुष्य. म्हणजे भविष्य काय फक्त जगण्या मरण्याचं नसतं. मला खरं तर ना अशा गोष्टी बोलायलाच आवडत नाही. संजू आपली विभा पक्का एवढी गोड आहे, एवढी कर्तबगार आहे. तिचं आयुष्य कमी आहे ग, थोडंच. नाही बेबी मावशी, अहो ह्या सगळ्या गणिताच्या गोष्टी आहेत ना. चुकला असेल काहीतरी आहे ना. तुमचं गणित चुकलं असणार बघा. तुमचा की नाही हातचा मिसळायचा राहिला असेल. ह्या सगळ्या अंदाजाच्या गोष्टी आहेत, हाय की नाही. मग तुमचा अंदाज चुकलेला बी असू शकतोच की. हा अंदाज चुकू शकतो ना. पुढे मागे गोष्टी होतच असतात. तारीख बरोबर नसते, कधी कधी अचूक वेळ सांगितली जात नाही आणि मग चुकतो अंदाज. बरोबर आहे. आणि कधी कधी असं होतं की बॅड पॅच असतो ना, तो निघून जातो आणि मग 90-100 पर्यंत जगलेली लोक मी पाहिलेत ना. हा ताईसाहेब, हा मिलिंद आल्या का विभा? जी आल्या, आणि मी त्यांचं सामान गाडीत बी भरलं या. हा जातो. हा. माझ्या खोलीत जाऊन बसते बघ, ध्यान करते थोडा वेळ. काय आहे, एकदम बेचैन व्हायला झालंय मला. हा तुझा भविष्य चुकतो बघ. अंदाज काय खरे नाही ठरत.
गणितच असतं ते चुकतं कधी कधी. विभाताई, वाव, गॉड इज ग्रेट. मला वाटलं तुझी माझी भेटच होणार नाहीये.